हॅलो फ्रेंड्स, आपण आज औषधी कल्प एक बघणार आहोत. मी रोज असे 5 कल्प टाकत जाईन. एकूण NCSMच्या PDF मध्ये 18 कल्प आहेत. आपण रोज 5 असे कल्प पाठवत जाऊ, म्हणजे सोयीस्कर पण होईल आणि तुम्ही रोज 5 पण करत गेला कल्प तर संपून जाईन एक 4 दिवसामध्ये औषधी कल्प. पहिला कल्प आहे आरोग्यवर्धिनी वटी किंवा गुटिका. रेफरन्स आहे रसरत्न समुच्चय विसर्पादी चिकित्सा 20वा अध्याय 106 ते 108 श्लोक. घटकद्रव्य इन्ग्रेडियंट्स हा श्लोक आहे. श्लोक केला तरी चालतो, नाही केला तरी ठीक आहे, ओके. रसरत्न समुच्चयचा रेफरन्स आहे. तर घटकद्रव्य एकूण 12 आहेत. शुद्ध पारद, शुद्ध गंधक, लोहभस्म, अभ्रकभस्म, ताम्रभस्म. हे एक पाठमध्ये घ्यायचं, प्रत्येक एक पाठ. आमलकी, बिबितकी, हरितकी म्हणजे त्रिफळा 2 पाठ घ्यायचं. शिलाजतू 3 पाठ, शुद्ध गुगुळ 4 पाठ, चित्रक मूळ चूर्ण 4 पाठ आणि हे सगळ्यांचं मिळून जेवढी सम होती ती कुटकी घ्यायचं, तिक्ता 22 भाग. तर आपण ह्यासाठी पण एक ट्रिक केली आहे. विदाऊट ट्रिक लक्षात असेल तर खूपच चांगलं, पण जर लक्षातच राहत नसेल तर एक ट्रिक सांगते. पूजा गुप्ता को लत लग गई 3 साल से, चित्रक गुगुळ कटुकी. पूजा म्हणजे पारद, गुप्ता म्हणजे गंधक, लत LAT, यल म्हणजे लोहभस्म, ए म्हणजे अभ्रकभस्म, टी म्हणजे ताम्रभस्म. 3 लग गई. पूजा गुप्ता को लत लग गई 3 साल से. 3 म्हणजे त्रिफळा, साल म्हणजे शिलाजतू, चित्रक गुगुळ कुटकी. सो पारद, गंधक, लोहभस्म, अभ्रकभस्म, ताम्रभस्म. 3 त्रिफळा, साल, शिलाजतू, चित्रक गुगुळ कुटकी. भावनाद्रव्य असणारे निंबपत्राचे स्वरस. निर्माणविधी काय तर ह्या सर्व घटकद्रव्यांना घ्यायचं, त्यांचं सूक्ष्म चूर्ण करणे आणि निंबपत्रामध्ये निंबपत्र स्वरसाची त्यास भावना द्यायची. चिकित्सकीय गुण म्हणजे थेरॅप्युटिक प्रॉपर्टीज काय तर मलशुद्धीकरण म्हणजे इलिमिनेशन ऑफ वेस्ट फ्रॉम द बॉडी, क्षुधावर्धक, ॲपेटायझर, सर्व रोगप्रशमनी, त्रिदोषज्वरनाशक, पाचन, दीपन, कुष्ठघ्न, हृदय, मेदुविनाशिनी. मात्रा ह्याची 250 ते 500 मिलीग्राम आहे. 1 मंडल म्हणजे 41 दिवस हे कुष्ठघ्नसाठी. अनुपाण्याचं मधु, जल, दुग्ध, आद्रक स्वरस आहे. सेवन काळ दिवसातून 2 वेळेस. रिसर्च अपडेट काय तर हे कोणत्याही प्रकारचं टॉक्झिकोलॉजिकल इफेक्ट दाखवत नाही ब्रेन, लिव्हर किंवा किडनीवर आणि कम्प्लीट सेफ आहे. इफेक्टिव्ह फॉर डिस्लिपिडिमिया. फार्मॅकोडायनॅमिक्स बघायला गेलं तर पंचरसात्मक आहे आणि तिक्तरस प्रधान आहे. गुण वृक्ष आणि लघु. वीर्य सगळ्या घटकद्रव्यांचं उष्ण आहे एक्सेप्ट आमलकी. विपाक ऑल कटू. फार्मॅकोडायनॅमिक्स बघितले. फार्मॅकोकायनेटिक्स पाहायला गेलं तर ॲब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन, इलिमिनेशन. ॲब्झॉर्प्शन कुठं होतं तर GI ट्रॅकमध्ये, मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये, डिस्ट्रीब्युशन थ्रू आउट द बॉडी थ्रू ब्लड आणि इलिमिनेशन व्हाया युरिन अँड फिसेस. थँक्यू.